एका गावामध्ये एक घर होतं आणि संध्याकाळी अचानक त्या घरामध्ये दरोडा पडतो। दरोडा पडल्यानंतर जे चोर आहेत ते घरामध्ये घुसतात आणि घरामध्ये घुसल्यानंतर पैसे कुठे ठेवलेले आहेत याची सगळी तपासणी करू लागतात। पण अचानकच त्या ठिकाणी जो झोपलेला व्यक्ती होता त्याला अचानकच जाग येते आणि मग ते जे दरोडेखोर होते, जे चोर होते, त्या उठलेल्या माणसाला दाबून धरतात आणि तिथंच त्याची हत्या करतात। त्या ठिकाणी असणारी त्या व्यक्तीची जी बायको होती ती सुद्धा आरडाओरड करत होती, पण ते जे चोर होते, दरोडेखोर होते, यांनी सुद्धा त्या महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि शांत बसण्यास सांगितलं आणि घरातली जी काही रक्कम आहे ती सगळी घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले। आता ती जी महिला होती ती घरामध्ये एकटी होती। त्यानंतर तिनं आरडाओरड केली आणि मग आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले। घटनास्थळी पोलीस सुद्धा आले आणि संपूर्ण पंचनामा केला। बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी तिथल्या परिसरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली, कारण की भर रात्री एका घरामध्ये घुसून दरोडेखोरांनी चोरी तर केलेलीच होती, पण त्यामध्ये एका व्यक्तीची हत्या सुद्धा करण्यात आली होती आणि पोलिसांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता की नेमकं चोर आणि दरोडेखोर आहेत तरी कोण, नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे राजस्थानमधील जयपूरची। जयपूरमधील एका गावामध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे। एका घरामध्ये एक कुटुंब निवांत झोपलेलं होतं आणि झोपलेले असतानाच संध्याकाळी अचानक त्या ठिकाणी चोर घुसले आणि ते चोर घरामध्ये जे साहित्य आहे, मौल्यवान वस्तू आहेत, ते शोधाशोध करत होते आणि तेवढ्यातच त्या घरामधल्या असणाऱ्या व्यक्तीला जाग आली आणि तो त्यांना विरोध करू लागला। तो त्यांना विरोध करत असतानाच ते जे चोर होते त्यांनी त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला त्यांच्यासोबत आणलेले शस्त्र होते त्या शस्त्राने जागीच त्याला ठार केलं। आता त्या ठिकाणीच असणारी जी महिला होती ती सुद्धा आरडओरड करू लागली, पण तिला सुद्धा चोरांनी धाक दाखवला आणि शांत बसण्यास सांगितलं आणि घरामधली जी काही रक्कम आहे ते घेऊन दरोडेखोर पसार झाले। आता काही वेळानंतर या महिलेनं आरडाओरड चालू केली आणि आरडाओरड चालू केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले। जमलेल्या लोकांनी पोलिसांना सांगितलं। पोलीस सुद्धा काही वेळानंतर घटनास्थळी आले, संपूर्ण पंचनामा केला की हत्या नेमकी कशी घडली, काय घडली, कारण की एका घरामध्ये अशा पद्धतीनं दरोडा टाकून एका व्यक्तीचा खून झाला होता, म्हणून पोलिसांना लवकरात लवकर तपास लावायचा होता, कारण की या प्रकरणामुळं आजूबाजूच्या परिसरामध्ये एक मोठी दहशत पसरली होती की चोर जर अशा घरामध्ये येत असतील आणि पैशासाठी डायरेक्ट ठारप करून जात असतील मग पोलिसांचं काम काय राहिलं, अशी एक दहशत त्या ठिकाणी पसरली होती। म्हणून पोलिसांना लवकरात लवकर काहीही करून आरोपींचा शोध घ्यायचाच होता। जेव्हा तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला, पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात पाठवण्यात आला, त्याचा जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा तो पोलिसांनी पाहिला आणि मग तिथूनच पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली, कारण की आजूबाजूच्या परिसरामधले जे काही चोर आहेत, दरोडेखोर आहेत किंवा अशा लोकांवर चोरीचे दरोड्याचे आरोप आहेत, अशा सगळ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्यांची चौकशी सुरू केली होती की हा दरोडा कोणी टाकलाय, कशा पद्धतीने टाकलाय, हे सगळे कोण आहेत, असा तपास पोलिसांनी चालू केला होता। दिवसामागे दिवस जात होते, पण घटना उघडकीस होत नव्हती आणि कोणीही त्या गुन्ह्याची कबुली देत नव्हतं किंवा सांगू शकत नव्हतं की ही घटना कोणी केली असेल आणि का केली असेल। जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पोलिसांकडे आला त्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की तो जो व्यक्ती आहे त्याची एका धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आलेली आहे। पण जेव्हा त्या व्यक्तीची हत्या करण्यात आली तो व्यक्ती गाढ झोपेमध्ये होता। आता पोलिसांना माहिती मिळाली की तो व्यक्ती गाढ झोपेमध्ये होता, मग त्याच्या बायकोनं तर सांगितलं की हा चोरांना विरोध करत असताना चोरांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केलं। मग पोलिसांनी त्याची जी बायको आहे तिचं नाव आहे शिल्पा खेमका, शिल्पा तिचं नाव आहे, खेमका तिचं आडनाव आहे, तिला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली। चौकशी केल्यानंतर तिनं ज्या पद्धतीनं त्या दिवशी स्टेटमेंट दिलं होतं तेच स्टेटमेंट पोलिसांनी तिला पुन्हा एकदा देण्यात सांगितलं।
पण आता मात्र ते स्टेटमेंट दिलं होतं त्याच पद्धतीनं बोलताना ती अडखळत होती आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगू लागली। मग पोलिसांना इथूनच तिच्यावर डाऊट आला, संशय आला आणि मग पोलिसांच्या पद्धतीनं त्या शिल्पाला सगळं काही विचारलं आणि मग तिनंच सगळ्या काही घटनेचा खुलासा केला। त्यामधून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला। तिनं सांगितलं की हे जे सगळं दरोडा पडलाय, चोरी झाली, हे फक्त एक नाटक होतं। यामध्ये तिच्या नवऱ्याचा जो खून केलाय तो हिच्याच मर्जीनं, हिच्याच साथीदाराने, म्हणजे हिच्याच प्रियकराने आणि प्रियकराच्या मित्राने मिळून केलेला हा खून होता आणि हा सगळा गुन्हा या महिलेच्या देखत झाला होता। तिचा जो नवरा होता त्याचं नाव होतं सुनील खेमका। सुनील खेमका आणि शिल्पा खेमका हे याच घरामध्ये अगदी मागच्या काही वर्षांपासून राहत होते। पण राहत असताना ही जी शिल्पा खेमका नावाची महिला आहे ती जयपूरमधल्या एका कोचिंग क्लासेसमध्ये रिसेप्शन म्हणून काम करायची। मग रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असतानाच त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते आणि मग जे विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते ते या महिलेला अगदी बोलायचे, ॲडमिशन करताना, हे करताना, फीस भरताना, या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या या महिलेसोबत जास्त संपर्क यायचा आणि मग अशातूनच एका विद्यार्थ्याचं या शिल्पासोबत प्रेमसूत जमलं आणि तो जो विद्यार्थी होता त्याचं नाव होतं शकील अहमद। शकील अहमद नावाचा विद्यार्थी आणि शिल्पा एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि जो मोहम्मद शकील होता त्याला हे शिक्षण पूर्ण करून विदेशामध्ये नोकरीसाठी जायचं होतं आणि पुढील शिक्षण विदेशातच घ्यायचं होतं। मग या दोघांचं प्रेमसंबंध जुळल्यानंतर जो मोहम्मद शकील होता त्यानं तिला सांगितलं की मी अशा पद्धतीनं विदेशामध्ये जाणार आहे आणि विदेशामध्ये गेल्यानंतर भरपूर पैसा कमावणारे, आयशी आईश करणारे, तशी आईश करणारे, मौज करणारे, मज्जा करणारे, मग त्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या शिल्पाला आवडू लागल्या आणि तिला तिकडच्याच वातावरणामध्ये जावं, तिकडंच राहावं असं सुद्धा शिल्पाला वाटू लागलं। मग इकडं जे तिची परिस्थिती होती ती काय जास्त जेमतेम नव्हती, पण बऱ्यापैकी तिची सगळी काही परिस्थिती होती। हे सगळं असतानाच मग तिचं आणि त्या शकीलचं चांगल्या पद्धतीनं प्रेम जुळलं आणि हिला सुद्धा विदेशात जायचं होतं। पण विदेशात जाण्यासाठी तिला रोखणार होता तिचा नवरा म्हणजे सुनील। मग सुनील तिला रोखणार होता आणि सुनीलने जर रोखलं तर मग आपलं विदेशात जाण्याचं स्वप्न कसं साकार होईल असा प्रश्न तिच्या दिमागामध्ये पडला होता। मग तिनं तिच्या प्रियकराला म्हणजे मोहम्मद शकीलला सांगितलं की मला सुद्धा तुझ्यासोबत विदेशामध्ये यायचं आहे आणि अगदी तिकडं जाऊन आपण सगळं काही सेटल होऊ, तिकडंच आपल्या सुखी संसाराला सुरुवात करू। शकीलनं सुद्धा तिला मान्यता दिली आणि हे सगळं करण्यास ते दोघंही तयार झाले। मग या दोघांच्याही प्रेमामध्ये अडथळा ठरणार होता तो म्हणजे सुनील। मग सुनीलचा काटा काढण्यासाठी या दोघा जणांनी प्लॅनिंग केली आणि दोघा जणांनी मिळून त्यांच्या मित्राला 50,000 रुपयाची सुपारी दिली। मग सुपारी दिल्यानंतर कसं मारायचं, काय मारायचं ही सगळी प्लॅनिंग ठरली आणि मग तिनं तिच्या नवऱ्याला एक दिवस असंच 24 ऑक्टोबर 2023ला तिच्या नवऱ्याच्या दुधामध्ये काही औषध टाकले, काही गोळ्या टाकल्या जेणेकरून त्याला गाढ झोप लागेल आणि तो उठणारच नाही। मग दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून ते दूध तिच्या नवऱ्याला सुनील खेमकाला पाजलं आणि दूध पेल्यानंतर तो अगदी गाढ झोपला आणि मग त्या ठिकाणी तिचा प्रियकर आणि त्याचा मित्र आला आणि त्या दोघांनी झोपेमध्ये असतानाच त्या सुनील खेमकाला ठार केलं, त्याची हत्या केली आणि एक अशा पद्धतीचा बनाव रचला की लोकांना वाटावं या ठिकाणी दरोडा पडलाय, या ठिकाणी मोठी चोरी झाली आहे आणि मग पोलीस चोरांचाच तपास करतील आणि आरोपी कोण आहेत सापडणार नाहीत। मग ही सगळी जी प्रॉपर्टी आहे, घर आहे, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विकून पाकून शकील आणि ही शिल्पा दोघंही जण विदेशामध्ये फरार होणार होते असा सगळा त्यांचा प्लॅन होता। पण गुन्हेगार किती हुशार असला, किती चालाक असला तरीसुद्धा पोलिसांच्या कचाट्यातून आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकत नाही। त्यांनी केलेला प्लॅन हा यशस्वी नव्हता ठरला। पोलिसांनी त्यांच्यावर लगेच कारवाई केली आणि त्या महिलेला, तिच्या प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला अशा तिघांनाही अटक केली आहे। गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत आणि पोलीस पुढील कारवाईसुद्धा करत आहेत। अजूनसुद्धा तपास करत आहेत की यामध्ये अजूनही कोणी सहभागी आहे का। पण जर आपण पाहिलं तर देशामध्ये, राज्यामध्ये, समाजामध्ये कशा पद्धतीनं मोठ्या घटना घडत आहेत,
लोकांचं मानसिक संतुलन कशा पद्धतीनं बिघडत चाललंय। सुखी संसाराचा गाडा सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या नादाला लागून स्वतःच्या आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आणि स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा ठार केलं। हे सगळं प्रकरण आपल्याला या गोष्टीवरून समजतं। पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।